सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनापासून हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण पाहत आहोत मानवी ज्ञानेंद्रिय आणि त्यामधील मानवी डोळा. ओके, आता याचा जो संबंध आहे तो सर्वप्रथम आपण कोणत्या दृष्टीनं पाहत आहोत? आरोग्य विभाग. ओके, यात आरोग्य विभागमध्ये 100% वैयक्तिक स्वच्छतामध्ये आहे. SI मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की पर्सनल हायजीन. ओके, पर्सनल हायजीन आणि ॲनाटॉमीमध्ये देखील हे येतं आहे. ओके, हा जो व्हिडिओ आहे तो काही पहिला व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जो आहे आपल्या अभ्यासक्रमातील 3ऱ्या क्रमांकाचा मानवी डोळ्याचा व्हिडिओ आहे. ओके, टू द एक्झाम पॉईंट आपण अभ्यास करत असल्यामुळं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेत आहोत. विनाकारण ओव्हरबर्डन होईल अशा गोष्टी मी तर करत नाही ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, जोपर्यंत क्लिअर कन्सेप्ट होत नाही. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो जी केला कुठल्याही सरळ सेवा परीक्षेसाठी उपयोगी आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी थोडीफार माहिती किंवा जुन्या विद्यार्थ्यांना मेमोराईज होण्यासाठी MPSCमध्ये आणि कंबाईनमध्ये विज्ञान ह्या प्रकरणामध्ये विज्ञान जे आहे त्यामधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, रीड लेस बट रिवाइज मोड या तत्वाचा वापर करून तुम्ही सर्वकडे एकच पॉईंट यूज करू शकता किंवा अभ्यास तुम्ही करू शकता. ओके, मेन मुद्द्याकडे येऊ आपण. मानवी डोळा यामधील आजचा जो पॉईंट आहे तो आहे आपला काय दृष्टिपटल याविषयी. ओके, बघा, दृष्टिपटल, डोळ्याचा पडदा म्हणजे दृष्टिपटल. दृष्टिपटलवर प्रश्न आलेला आहे का? 100% प्रश्न यापूर्वी विचारण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर मज्जातंतूचे नाजूक जाळे हे दृष्टिपटलचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर संवेदनशील पटल हे दृष्टिपटल असतं. सर्वात आत असलेलं नाजूक आवरण म्हणजे दृष्टिपटल. दृष्टिपटल 10 आवरणांनी बनलेले आहे. प्रतिमेचे स्वरूप बघा, ज्यावेळेस आपली डोळा असतं आपल्याला कशा प्रकारे ते दिसतं ते बघा. ज्यावेळेस तुम्ही विज्ञानचा भिंग हे प्रकरण अभ्यास कराल त्यावेळेस ते भिंग ना थोडं व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, लेन्सेस हे प्रकरण आणि मानवी डोळ्याचा सहसंबंध जास्त प्रमाणात येतो. निर्दोष डोळ्यामध्ये म्हणजे एकदम चांगली डोळा आहे बा. ओके, प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होत असते म्हणजे डायरेक्ट डोळ्यावर. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी इन्व्हर्टेड अँड रिव्हर्स्ड उलटी पडत असते, मात्र मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट होते. हे लक्षात येत असेल अशी अपेक्षा करतो आणि हेच पॉईंट असतात टू द एक्झाम पॉईंट. ओके, दृष्टिपटलात रेटिनामध्ये दंडपेशी आणि शंकुपेशी असतात. ओके, तसेच चेतापेशी इत्यादीचाही समावेश असतो. हा पॉईंट थोडासा लहान गेला, मोठा पाहिजे होता पण अंडरस्टँड करा. ओके, आता दृष्टिपटलात तुम्हाला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. दंडपेशी, ओके, त्याला रॉड सेल्स असं म्हणतात, आणि शंकुपेशी कोन सेल्स असं म्हटलं जातं. ओके, हे असतात आणि ह्या दोन्हीवरती प्रश्न आलेला आहे तुम्हाला ह्या पुढच्या PPTवर तुमच्या लक्षात येईल दिसल्यानंतर. दंडपेशी रॉड सेल्सचा प्रामुख्याने उपयोग काय? दंडामुळे प्रकाशाची जाणीव होते. दंडपेशीमुळे कशाची जाणीव होते किंवा प्रकाशाची जाणीव कशामुळे होते ह्या पॉईंटकडे लक्ष देत नाही आणि त्यावेळेस चुकत असतं. पुढे आहे द्रव पदार्थ. काय असतं दंडपेशीत? रोडोप्सिन नावाचा द्रव पदार्थ असतो. यावर देखील प्रश्न आलेला आहे. रोडोप्सिन निर्मितीसाठी अजीवनसत्वाची आवश्यकता असते. रोडोप्सिन द्रव अंधारामध्ये कमी उजेडात दिसण्यासाठी महत्त्वाचा आहे. समजतं असेल अशी अपेक्षा करतो आणि ह्याच पॉईंटवर प्रत्येक पॉईंटवर प्रश्न परीक्षेत आलेला आहे. ओके, परीक्षेत आलेला आहे असं ज्या वेळेस म्हणतो ते आलेलंच आहे. आता तुम्ही फक्त एका परीक्षेची तयारी करत असाल, परंतु बरेच विद्यार्थी किंवा तुम्ही देखील बऱ्याच परीक्षेसाठी पात्र आहे. आणि ज्यावेळेस मी अभ्यास करतो किंवा शिकवायचा प्रयत्न किंवा नोट्स काढतो त्यावेळेस मी सगळ्या एकात बऱ्याच गोष्टी करू होतील ह्या दृष्टीनं काम करत असतो. म्हणून मी सगळे पॉईंट जे टू द एक्झाम पॉईंट देतो. परिणाम, आता जीवनसत्वाची कमतरता असणाऱ्या व्यक्तीस अंधारात किंवा कमी उजेडात दिसू शकत नाही. यालाच रातांधळेपणा असं म्हटले जाते. ओके, आता पुढे आहे महत्त्वाचा शंकुपेशी कोन सेल्स. ओके, काय होतं? शंकुपेशीमुळे रंगाची जाणीव होते. रंगाची जाणीव प्रखर प्रकाशातच होत असते. अंधारात तुम्हाला रंग कळतं का? काय नाही. प्रकाशाची तीव्रता ही दंडपेशीमुळे करते. रंग कशाचे आहेत हे कळत असतं तुम्हाला शंकुपेशीमुळे. आता शंकुपेशीत काय असतं? कोणतं द्रव पदार्थ असतं? तर आयोडोप्सिन असते. ओके,
वैशिष्ट्य काय? दंडाकार पेशी अंधुक प्रकाश सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंक्वाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. दोघांमधला फरक समजलं? सगळ्यात महत्त्वाचं, दंडपेशी जे असतात, दंडाकार पेशी जे असतात ते प्रकाशास किंवा अंधारात देखील अंधुक प्रकाश जर असेल तरी ते बघायचा प्रयत्न करतात, परंतु शंकुपेशी अंधुक संवेदना नसतात किंवा ते अंधारात बघू शकत नाहीत. ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस एखादी वस्तू समोर ठेवली, तुम्हाला दिसतं का? नाही दिसत. यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. शंकुपेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात, यामुळे रंगाची संवेदना फक्त तेजस्वी प्रकाशातच होते. समजतंय? ओके. प्रत्येक पॉईंट ही परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला आता काही गोष्टी फरक थोडं लक्षात घेऊ. रेटिना दृष्टिपटलातील पेशी दंडपेशी, रेटिना दृष्टिपटलातील पेशी शंकुपेशी ह्या संदर्भात घेऊ. आता हे दोन्ही आहेत काय? दृष्टिपटलातील पेशी दोन, दंडपेशी आणि शंकुपेशी. चेतापेशी पण आहेत, पण मेनली जे आहे आपल्याला ह्या दोन गोष्टीचं बघायचं आहे. ओके. आता दंडपेशीमध्ये कोणतं द्रव आहे असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे, तर रोडोप्सिन. ओके. टायपिंग मिस्टेक झालेली पण तू उच्चार बघा. त्यानंतर शंकुपेशीमध्ये आयोडोप्सिन. मी पुन्हा एकदा म्हणतोय, कमी वाचा परंतु दृढीकरण होईल, परफेक्शन होईल असं वाचा. काही वेळेस मी यूट्यूबवर बघत असताना किंवा वाचत असताना 147चा रूल म्हणजे एक टॉपिक वाचलेला चौथ्या दिवशी रिपीट करायचं, आणि जो पहिल्या दिवशी वाचला पहिल्या दिवशीचा टॉपिक चौथ्या दिवशी रिपीट करायचं आहे, आणि म्हणजे हाच टॉपिक परत 7व्या दिवशी रिपीट करणं, म्हणजे 147चा 147चा रूल अप्लाय होतो. कारण रीड लेस रिवाइज मोर याचा तत्वाचा वापर केल्यानंतर, आता विज्ञान मानवी डोळा ह्याच्याबद्दल एवढी माहिती झाल्यानंतर तुम्हाला काय वेगळा प्रश्न येणार आहे? सरळ शोमध्ये तर नाहीच. ओके. MPSCचा थोडंसं मल्टिपल देऊन करू शकतात ते. ठीक आहे. दंडपेशीमध्ये कोणते द्रव असतं? रोडोप्सिन. लक्षात घ्या. शंकुपेशीमध्ये आयोडोप्सिन. द्रवामुळे कशाची जाणीव होते? प्रकाशाची जाणीव होते. द्रवामुळे कशाची जाणीव होते? रंगाची जाणीव होते. म्हणजे ह्या आयोडोप्सिन आणि रोडोप्सिनमुळे प्रकाशाची जाणीव, आणि दंडपेशीमुळे प्रकाशाची जाणीव होते असा प्रश्न आलेला आहे. शंकुपेशीमुळे कशाची जाणीव होते? रंगाची जाणीव होते. हे गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा करतो. आता हे मी माझ्या पद्धतीनं केलेलं आहे, परंतु बघा तुम्हाला आयोडोप्सिन रंगाचा शंकू सांडल्यामुळे हाडावर होडावर प्रकाशला दंड ठोठावण्यात आला. ठीक आहे. हे तुम्हाला काही एवढं खास वाटत नाही, ह्याचं ट्रिक्स वेगळं बनवू आपण, परंतु मला लक्षात राहिले म्हणून मी कधी बी म्हणलं पर्याय पाहून डायरेक्ट हे करतो. आयोडोप्सिन रंगाचा शंकू आणि रोडोप्सिन प्रकाशला दंड. हे नेहमी पाठ केल्यामुळे ते तसं झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, एवढं काही आकर्षक हे ट्रिक्स नाही. ओके. काजाब द्रव. नेत्रबिंगाने तयार झालेल्या प्रतिमेसाठी रेटिना दृष्टिपटल हा पडदा असतो. नेत्रबिंगाच्या मागील व नेत्रपटलाच्या पुढील असा डोळ्याचा बहुतांश भाग द्रवरूप पदार्थाने भरलेला असतो. यालाच काचाब द्रव म्हटलं जातं, आणि यावर देखील प्रश्न आलेला आहे. पुढे आहे अपवर्तनांक. नेत्रोद व काचाब द्रव नेत्रभिंग. बघा, या दोघांचा अपवर्तनांक हा पाण्याच्या अपवर्तनांका एवढा असतो, म्हणजे 1.3336. नेत्रभिंगाचा अपवर्तनांक हा 1.437 अपवर्तनांक असतो. ओके. नेत्रभिंग समजलं असेल. यावरही प्रश्न आलेला आहे. आपणास वस्तू आकलन कशी होते? डोळ्याचा पडदा दृष्टिपटल हे एक संवेदनशील पटल असते. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करत असतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. ओके. त्यानंतर मेंदू जे आहे, PPTमध्ये चित्र बघा तुम्ही. नंतर मेंदू या संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होतात. समजलं असेल. अधबिंदू ब्लाइंड स्पॉट. दंडपेशी आणि शंकुपेशी प्रकाशकीय प्रतिमा मिळून दृष्टिचेतातंतूंना मेंदूकडे पाठवतात. दृष्टिचेतातंतू जेथे डोळ्याशी जुळतात तेथे अजिबात दंड किंवा शंकू नसतात, म्हणजे हे पेशी नसतात. ओके. म्हणून या बिंदूवर प्रतिमा तयार झाली तर ती आपणास दिसत नाहीत. या भागाला अधबिंदू म्हणतात.
अधबिंदूवर प्रश्न आलेला आहे, परंतु जास्त वेळेस नाही. परंतु दंड PC, शंकू PC का अपवर्तनांकावर एक वेळेस प्रश्न आलेला आहे. भिंगाचा बदलणारा आकार दूरवरच्या वस्तू बघताना, आता अनंत अंतरावरच्या, ओके, काय होत असतं बघू ना. दूरवरच्या वस्तू बघत असताना डोळ्याचे भिंग चपटे होते. हे त्यातला फरक समजून घ्यायचा आहे. जर फरक समजला नाही तर तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. भिंगाचे नाभीय अंतर वाढते, परंतु आता जवळच्या वस्तू पाहत असताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि भिंगाचे नाभीय अंतर कमी होते. ओके, इकडं फुगीर होणं, परंतु इकडं नाभीय अंतर कमी होत असतं. हे फरक लक्षात असेल. चार्ट बनवा, काही बनवा, पुस्तकात तर एकदम चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. ओके, समायोजन शक्ती नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. ह्या व्याख्येवर प्रश्न आलेला आहे आणि हे कुणीही चुकत नाही, कारण नावातच आहे समायोजन. ओके, लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येत असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. ओके, नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर आहे. निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर हे 2 सेंटीमीटर असते. डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो. पॉईंट ठेवायचा आहे. निकट बिंदू, याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि कुणीही चुकत नाही एकदा वाचल्यानंतर. ओके, म्हणजे मी तुम्हाला म्हणलो का, डोळ्याचा दूरचा पॉईंट काय, म्हणजे बाबा किती माणूस अनंत अंतरावर बघू शकतो. जसं आकाशाकडे बघितल्यानंतर तुम्हाला रात्रीचे तारे वगैरे दिसतात. निकट बिंदू मात्र तुम्हाला कमीत कमी अंतरावर पुस्तक किती ठेवावं लागेल एखादी वस्तू दिसण्यासाठी सुस्पष्ट, तर ते 25 सेंटीमीटर. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट लघुत्तम अंतर असे म्हणतात. वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. निकट बिंदू समजला असेल, जो 25 सेंटीमीटर आहे. ओके, त्यानंतर पुढचं पॉईंट पाहूया. दूरबिंदू. मी आधी सांगितलेले दूरबिंदू, हे निकट बिंदू आणि दूरबिंदूचे प्रश्न चुकणार नाहीत, कारण एकदा वाचले की ते लक्षातच राहते. डोळ्यापासून जर चुकले तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर गेले म्हणून समजायचं. डोळ्यापासून जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. आणि डोळ्यासाठी म्हणजे कोणत्या डोळ्यासाठी, निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट अंतर म्हणजे अनंत अंतरावर सुस्पष्ट दूरबिंदू जे असेल किंवा अधिकतम अंतर काय, तर अनंत अंतरावर इन्फिनिटी. मी आधी सांगितलेलं तुम्हाला, कुठलीही वस्तू आपल्याला दिसते. ओके, आपला व्हिडिओ 12-14 मिनिटात झालेला आहे. दृष्टिदोष आणि उपाय यावर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. त्यामध्ये हा व्हिडिओ मात्र मोठा व्हायचे चान्सेस जास्त आहेत. चला, ओके, नेत्र व दृष्टींचे प्रकार, दृष्टिदोष आणि समायोजन शक्ती, हे जे पॉईंट आहेत ते नंतरच्या याच्यामध्ये पाहू. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.